मुक्ताईनगर शहरात दिनांक 12 एप्रिल रोजी भर दिवसा एका बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला होता। त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटलांनी या ठिकाणी धाव घेऊन त्या बिबट्याला पकडण्यात मोठे यश आले होते। मात्र हा बिबट्या पकडण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने त्याला आधी गुंगीचे औषध देण्यात आले होते। त्यानंतर या बिबट्याच्या समोर सर्वांना जाऊन त्याला पकडता आले। पहा काय म्हणाले याबाबत संबंधित डॉक्टर। सकाळी जेव्हा जळगाव टीमचा रेस्क्यू टीमचा कॉल आला आम्हाला, त्यांनी सांगितलं त्यांच्या टीममध्ये विवेक देसाई आणि गणेश गवळी हे दोन रेस्क्यूअर होते। यांच्या सांगण्यावरून जेव्हा आम्ही बिबट्याचा अंदाज घेतला, त्याचं वय आणि शरीरयष्टी बघता आपण त्याचा डोस ॲनेस्थेशियाचा डोस ठरवत असतो आणि मग आपण त्यांच्याकडे उपलब्ध असणारे औषधे झायलोजिन आणि किटामिन भरून आपण त्याला डाट केला। पहिला डाट केल्यानंतर ज्यावेळेस तो तिथून आश्रय घेण्यासाठी गेला, मग तो तिथे विसावला। ॲनेस्थेशिया दिल्यानंतर किंवा गुंगीचं औषध दिल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिट हे कुठल्याही प्राण्याला शांततेचं वातावरण असायला पाहिजे। त्यामुळे ते भूल ही चांगल्या प्रकारे बसते किंवा जेवण वगैरे केलेले असल्यास त्यांनी किंवा वातावरण बघता भुलेचा आसारा कमी जास्त वेळेनुसार होत असतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला पुन्हा डाट दिल्यानंतर तो थोडासा अजून गुंगावला आणि पकडण्यात त्याला यश आलं। आता काय उपचार करण्यात आले? प्राथमिक त्याची आपण तपासणी केली। तपासणीनंतर आपण त्याला बघितलं, आमचे सहकारी डॉक्टर प्रशांत लोंढे यांनी त्याला चेक केलं। 12 तास तो आता आपल्या निगराणीखाली राहणार आहे आणि त्याला पुढे कसं जेवण द्यायचं, पाणी केव्हा द्यायचं हे आता आमच्या मार्गदर्शनाखाली करणार आहेत। त्याची बिबट्याची परिस्थिती बिबट्या सध्या झोपून आहे आणि विश्राम करत आहे। त्याच्या या वाढत्या तापमानामुळे त्याचं शरीर थंड राहावं म्हणून उपाययोजना केलेली आहे।